नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 64वा दीक्षांत समारंभ कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न. 41 पीएचडी धारकांना व्यासपीठावर पदवी प्रदान. पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शिवसेनेने घेतली शाळा. विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात जिल्हाभर जोरदार आंदोलन. आता सविस्तर बातम्या. शेतकरी बांधवांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शाळा मोहिमेअंतर्गत गुरुवारी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय कार्यालयासह संपूर्ण जिल्ह्यातून शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बँकांसमोर जोरदार आंदोलन करून बँक व्यवस्थापकांना जाब विचारण्यात आला. शेतकरी बांधवांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शाळा मोहिमेअंतर्गत गुरुवारी शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील एकूण 117 बँकेसमोर जोरदार आंदोलन करून बँक व्यवस्थापकांना जाब विचारण्यात आला. बळीराजाच्या मदतीसाठी शिवसेना आणि शिवसैनिक नेहमी तत्पर असून आगामी काळात प्रलंबित पीक कर्ज प्रकरणे तातडीने मार्गी लागली नाही तर शिवसेना पद्धतीनुसार आंदोलन केले जाईल, अशी सूचना यावेळी बँक व्यवस्थापकांना केली. या प्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महानगर प्रमुख राजू वैद्य, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, शहर संघटक सचिन तायडे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, लताताई पगारे, उपशहर प्रमुख संजय हरणे, शेतकरी विनायक धनाजी मंदाडे, भाऊसाहेब देवराव सपकाळ, रावसाहेब अवताडे, देविदास हरणे, चिंतामण मंदाडे व सोमीनाथ एकनाथ गुंजाळ उपस्थित होते. हे पण 2000-6000 शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्व असतं. बरोबर. आणि जर तसंच तुम्ही करत असाल तर कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काम करतात? आता बियाणं महाग झाली, खतं महाग झाली, हे सगळं असताना बँका अशा पद्धतीने करत असाल. सरकारने टार्गेट दिले तुम्हाला, सरकारने टार्गेट शेतकऱ्यांसाठी. तुम्ही बाकी कॉर्पोरेट लोकांच्या मागे लागता का? मला तुमच्याच बँकेचं सांगा, बाकीचं कर्ज वाटपाचं काय प्रमाण आहे, तुमचं वसुलीचं काय प्रमाण आहे, शेतकऱ्यांचं काय सांगा. तुम्ही तिकडं नाही लक्ष देत आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या याच्यावर लक्ष देता. बाकी तुम्ही देत नाही, कर्ज वाटप नाही करत. मग त्याचं काय तुम्ही सांगा? वसुलीचं प्रमाण त्यांना नाही तुम्ही अडवत, शेतकऱ्यांनाच अडवतो तुम्ही लोक. त्याचा रिकव्हरी रेट काय आहे? मग त्याचा रिकव्हरी रेट नाही तुम्ही बघत, इंडस्ट्रीचा नाही बघत तुम्ही. बाकी व्यवसायाला व्यापाराला घेतात त्याचं नाही बघत. मी म्हणत नाही त्यांचं तसं करा, पण मग त्यांना जो न्याय तो शेतकऱ्यांना न्याय द्या ना तुम्ही. चालेल. मग असं कसं तुम्ही करता? शेतकऱ्यांची रिकव्हरी बघता, व्यापाऱ्याची का बघत नाही, इंडस्ट्रीची का बघत नाही तुम्ही? त्यांनी बुडवलं तर चालतं. शेतकऱ्याचा किती 50,000 कर्ज देता, किती तुम्ही काय 5 लाख पण नाही देत. कोणी लाख देतं, 1.5 लाख देतं, 2 लाख देतं, 2.25 लाख देतं. इथं बाकीच्या इंडस्ट्रीवाल्याचे 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाख, 1 कोटी कर्ज आहे. त्याची रिकव्हरी काय आहे तुमच्याकडे? मी म्हणत नाही त्यांची पण पटापट करा, म्हणत नाही, कारण ते पण अडचण येते. पण तुम्ही मग शेतकऱ्यांना तोच न्याय लावा ना. सरकारला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. हा पैसा काय तुमच्या बँकेचा नाही, आमचाच आहे. साहेब, जो एनपीए आहे, एनपीए मध्ये शेतकऱ्यांना किती त्याच्यामध्ये हिस्सा, किती पर्सेंट आहे आणि इंडस्ट्री किती आहे, बाकीच्या लोकांचा किती आहे? जिथपर्यंत फक्त आपल्या रिजनचा जर विचार केला ना सर, या तर 5% एनपीए हा माझा नॉन ऍग्रिकल्चरचा आहे, एमएसएमईचा. शेतकऱ्यांचा जो आहे ऍग्रिकल्चर 18%, 18%. ठीक आहे ना. नाही सर, अमाऊंट सांगा. चला 5% सोडा, अमाऊंट सांगा काय त्या 5% ची अमाऊंट किती, 18% ची अमाऊंट किती सांगा. 18% तुमच्या एकाच खातेदाराच्या. मला ऐकून घ्या साहेब, ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ते बरोबर. नाही, आता माझा मुद्दा चला, मला मान्य 18% शेतकऱ्याची बाकी आहे आणि 5% इंडस्ट्रीची. अमाऊंट सांगा. इथे जे आहे ना, तर साधारणतः 108 आहे ऍग्रिकल्चर मधला आणि तिकडची जास्त आहे. मग किती तिकडची? साधारणतः तिकडची 150च्या. मग कशी गोष्ट करता तुम्ही? तुम्ही अमाऊंट मोजा, पर्सेंटेज नका मोजू. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये सरकार सकारात्मक आहे. कुठल्याही परिस्थितीत कायमस्वरूपी हा प्रश्न मिटेल अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराजे देसाई यांनी ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनात मध्यस्थी करण्याच्या दृष्टीने आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान दुपारनंतर जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यात आले.
मी आभार मानेन की त्यांनी कालपासून सलाईन घेतलं, परंतु या प्रश्नामध्ये सरकार सकारात्मक आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न कॉन्क्रीटली म्हणजे कायमस्वरूपी टिकणारा अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. त्यामुळे निश्चित आजची चर्चा सकारात्मक होईल अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री साहेबांसोबत काही बोलणं झालंय? मी आता माननीय मनोज पाटील साहेबांना भेटतो आणि त्यांच्याशी भेटल्यानंतर आपल्याशी बोलतो. धन्यवाद. आता माननीय मामा पण मंत्री आहेत, खासदार आहेत, मी पण मंत्री आहे. आम्ही तेवढेच अजून एक मला वाटतं आमचे सहकारी आलेत, सावंत साहेब तिकडे पुढे गेलेत. त्यामुळे आम्ही भेटून त्यांना निश्चितपणानं सरकारची बाजू त्यांना समजावून सांगू. मी अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत तात्काळ निर्णय व्हावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. याबाबत सुभाष पाटील पांढरभरे यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली. आम्ही अंतरवाली सराटी येथील मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी जे काही उपोषण चालू केलं आहे, या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज श्री रामनगर एन 2 सिडकोच्या वतीनं आम्ही आज जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब यांच्याकडे मराठा समाजाच्या वतीने निवेदन सादर केले. त्यामध्ये असं म्हटलं आहे की चालू असलेले जे काही उपोषण आहे ते तात्काळ उपोषण समाप्ती करण्यात यावी व मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सोयऱ्याचं अध्यादेश असेल किंवा 10% आरक्षणाचा GR तात्काळ लागू करण्याचा विषय असेल, मराठा समाजातील जे काही मराठा बांधवांनी जे काही आत्महत्या केल्यात, बलिदान दिलं आहे मराठा समाजाच्या हितासाठी, त्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरीचा विषय असेल, या विषयावरती आम्ही आज एक निवेदन आपल्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब यांना सादर केलं आहे आणि आम्ही आमच्या भावना, आमचं निवेदन तात्काळ शासनास कळवावं अशी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे. त्यांना असं सांगितलं की या सगळ्या सोयऱ्याचा जो GR आहे, जरांगे पाटलांची ज्या काही मागणी आहे त्या लवकरात लवकर आपण वर असा GR पाठवा की त्या लवकरात लवकर आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे. याच्या नाही झाल्यास तर मग आम्हाला पुढे काहीतरी योग्य काही कारवाई करावं लागेल, पोषण बसावं लागेल, मोर्चे काढावं लागतील, काही रस्ता रोको करावं लागतील. त्यावेळी आम्ही आधी निवेदन दिले आणि जरांगे पाटलाला काही जर काही करता काही झालं, त्यांची तब्येत जर खालावली तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकार आणि आपण राहतो असं निवेदन आम्ही आधी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 64वा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली व NCLचे संचालक डॉक्टर आशिष लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी थाटात संपन्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारी सकाळी विद्यापीठ नाट्यगृहात झाला. यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवडी, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉक्टर संजय कवडे यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 व मार्च-एप्रिल 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. तसेच 27 जून 2023 ते आजतागायत PhD प्राप्त 139 संशोधकांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. राजभवन यांच्या वतीने दीक्षांत सोहळ्याच्या मिनिट टू मिनिट प्रमाणे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कुलपती रमेश बैस हे राजभवनातून आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. राजभवन यांच्या वतीने या सोहळ्यासाठी 1.5 तासांचा वेळ देण्यात आला, तर PhD पदवी वितरणासाठी 23 मिनिटांचा वेळ राखीव होता. या संदर्भात विद्या परिषद 5 जून व व्यवस्थापन परिषदेची बैठक 7 जून रोजी घेण्यात आली. या ठरावाप्रमाणे पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मुस्तजीब खान व प्राध्यापक पराग हासे यांनी केले. कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय के 64वें दीक्षांत समारोह के अवसर पर आज आपको संबोधित करते हुए मुझे प्रसन्नता हो रही है. वास्तव में आज मैं विश्वविद्यालय का दौरा करना चाहता था और आपको व्यक्तिगत रूप से संबोधित करना चाहता था, लेकिन कुछ व्यस्तताओं के कारण मैं विश्वविद्यालय नहीं आ सका. महाराष्ट्र के प्रतिष्ठित विश्वविद्यालयों में से एक ऐसे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय से उपाधि प्राप्त करने वाले सभी छात्र छात्राओं को मैं बधाई देता हूँ. आज PhD और स्वर्ण पदक पाने वाले विद्यार्थियों को मैं विशेष रूप से बधाई देता हूँ. यह प्रसन्नता की बात है कि डिग्री प्राप्त करने वाले विद्यार्थियों में
छात्राओं की संख्या निरंतर बढ़ रही है। प्यारे विद्यार्थियों, दीक्षांत समारोह का दिन केवल आपके लिए ही नहीं बल्कि सभी अध्यापकों और आपके माता पिता के लिए भी बहुत महत्वपूर्ण एवं हर्ष और आनंद का दिन है। मैं आपके माता पिता और अभिभावकों को भी बधाई देता हूँ जिन्होंने जीवन के हर मोड़ पर आपका साथ दिया और आपकी सफलता में निर्णायक भूमिका निभाई है। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। महावितरण कंपनीच्या वतीने जिल्हाभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती महावितरण विभागाच्या मार्फत देण्यात आली आहे। आता सध्या आमच्याकडे नवीन स्मार्ट मीटर्स जे आहेत ते आलेले आहेत। जवळपास 31,000 मीटर आमच्याकडे ह्या रिजनमध्ये आलेले आहेत। सध्या जे शासनाचं धोरण आहे त्याच्यामध्ये असं आहे की ते गव्हर्नमेंट ऑफिसेस सगळे त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून जाणार आहे। मग आपल्या सिटीमध्ये जवळपास आम्ही एक 28,000 ऑफिसेस आयडेंटिफाय केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंटचे सर्व ऑफिसेस त्याच्यामध्ये आम्ही स्मार्ट मीटर इन्स्टॉल करणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही जे फीचर्स आहे ते रिअल टाईम मॉनिटरिंग ऑफ आपले बिल्स, त्याच्यामध्ये असं एक फीचर आपल्याकडे राहणार आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही कन्झ्युमर आणि महावितरणला त्याच्या डेली युजेजच्या लोड कन्झम्पशन जे आहे ते त्यांना माहिती राहणार आहे। आणि आपले जवळपास 30,000 पैकी आता 28,000 मीटरचा आपला तसा नियोजन आम्ही केलेलं आहे। सर, याच्यामध्ये जर सर्वप्रथम जे 28,000 मीटर लावण्यात आले याची प्रतिष्ठा कुठे झाली आता सध्या लावण्यात आलेली आहेत का ते? आता सध्या तर सुरुवात झालेली आहे, फक्त मला जेवढी माहिती आहे ते 50-60 मीटरच आता लावलेले आहे। त्याच्या पुढे आता लावणं चालू आहे, बाकीच्या पण आम्ही लवकरात लवकर काम पूर्ण करू। महावितरणाच्या कार्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या महिला तंत्रज्ञ दोघांनी शिवीगाळ व मारहाण केली। या प्रकरणी एका महिलेसह पुरुषावर सिटी चौक पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। अश्विनी संजय साळवे या चुबली पार्क येथील महावितरणाच्या पॉवर हाऊस शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। बुधवारी दुपारी 12:30 वाजता कार्यालयाच्या फोनवर कॉल आला की लाल मस्जिद येथे लाईट गेलेली आहे। त्यावर साळवे यांनी फोनवर तक्रारदारास नाव विचारले असता त्यांनी परवीन खान असे सांगितले। सदर महिला म्हणाली की मी मागील 2 तासापासून फोन करत आहे, तुम्ही अजूनही आमची लाईट सुरू केली नाही असे म्हणत फोनवरच शिवीगाळ सुरू केली। साळवे यांनी महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न करत फोनवर बोलण्याऐवजी बिल घेऊन कार्यालयात येण्याचा सल्ला दिला।
त्यानंतर दुपारी 1 वाजता आरोपी महिला कार्यालयात आली आणि टेबलवर असलेला लँडलाईन फोन उचलून आपटला. त्यात फोन फुटला. समजावण्याचा प्रयत्न करताच आरोपीने साळवे यांची गचांडी पकडली आणि धक्काबुक्की चापटाने मारहाण केली. गोंधळ ऐकून वीज कर्मचारी सचिन वाघ व रत्ना निसर्गे यांनी धाव घेत महिलेस शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर सचिन वाघ यांनाही महिलेने शिवीगाळ केली. महिलेसोबत इसमास आवाज देऊन सांगितले की सोहेल बेटा जरा इस बंदे को देख, बहुत उचल रहा है. त्यावर त्या इस्मानेही साळवे यांना धक्काबुक्की करत वाघ यांच्याशी झटापट केली. आवाज ऐकून वीज ग्राहक व आजूबाजूला असलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी महिलेस समजावून बाजूला नेले. या प्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ अश्विनी साळवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी परवीन बेगम खान व सोहेल या दोघांवर शासकीय कामकाजात अडथळा आणण्यासह लोकसेवकास मारहाण केल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महापालिकेला शहरातील होर्डिंग लावणाऱ्या एजन्सी धारकांनी त्यांच्या सोयीने होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट मनपाला दिले. मात्र यात कोणतीच तपासणी मनपाकडून करण्यात आलेली नसल्याचा प्रकार समोर आलाय. शहरातील सर्व 410 होर्डिंग धोकादायक नाहीत का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून 16 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर राज्यातील सर्वच होर्डिंग चर्चेत आले होते. विशेष म्हणजे मनपाचे मार्च महिन्यातच आलेल्या वादळानंतर सर्व होर्डिंग चालकांना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेने शहरातील 14 एजन्सींना नोटिसा बजावून 410 होर्डिंगसह संबंधित इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच अहवाल न दिल्यास होर्डिंग बेकायदा ठरवून ते पाडण्याचा व संबंधित इमारतींना सील लावण्याचा इशारा दिला होता. दरम्यान प्रशासक जी श्रीकांत यांनी देखील एजन्सी धारकांची बैठक घेतली होती. जी श्रीकांत यांनी घेतलेल्या बैठकीत एजन्सी धारकांना दिलेली स्ट्रक्चरल ऑडिटची मुदत यापूर्वीच संपलेली असल्याचे समोर आले. त्यामुळे 410 होर्डिंग अनधिकृत असल्याचे प्रशासकांनी नमूद केले. त्यानंतर 4 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत या बैठकीत दिली होती. त्यानुसार एजन्सींनी स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल सादर केले आहेत. मात्र संबंधित इमारतींवरील आणि रस्त्यालगतच्या होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रशासनाकडून स्वतः करण्यात आलेले नाहीत. होर्डिंग्स मालकांनी दिलेल्या ऑडिट रिपोर्टवर मनपा प्रशासन समाधानी असल्याचे दिसून येत असून मनपा प्रशासनाने सर्व होर्डिंग सुस्थितीत आहेत की धोकादायक स्थितीत आहेत याची अद्याप पावेतो खातरजमा केलेली नाही. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन व जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केली. फुलंब्री तालुक्यातील शेवता खुर्द, शेवता बुद्रुक, जळगाव मेटे, बोरगाव अर्ज, खुलताबाद तालुक्यातील सोयगाव 2 या ग्रामपंचायतींना भेटी देऊन घनकचरा, सांडपाणी, जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी केली. पाण्याच्या स्रोताची साफसफाई करणे, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण बाबत गृहभेटीतून ग्रामस्थांशी संवाद साधला व ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना दिल्या. पंचायत समिती फुलंब्री येथे गटविकास अधिकारी सुनीता मोरे समवेत स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा घेऊन कामाचे नियोजन केले. तसेच ग्रामपंचायत येसगाव 2 येथे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा राहुल सैंदाणे, विस्तार अधिकारी पंचायत HB कहाटे यांच्या समवेत चर्चा करून तालुक्यातील कामाचा आढावा घेत पुढील नियोजन केले व ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामपंचायत परिसरात प्रकल्प संचालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठ्याचे बाळासाहेब शेळके, जिल्हा कक्षाचे मूल्यमापन व संनियंत्रण तज्ज्ञ सत्यजित देशमुख, माहिती शिक्षण संवाद सल्लागार तथा जनसंपर्क अधिकारी सतीश औरंगाबादकर, समाजशास्त्रज्ञ वैशाली जगताप, विस्तार अधिकारी आरोग्य बांगर, शालेय स्वच्छता व आरोग्य तज्ज्ञ प्रतिभा देवतरसे, गट समन्वयक राजेश चव्हाण, मकरंद सुनीता, शाखा अभियंता प्रियंका तोंडगिरे, संबंधित गावाचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 64वा दीक्षांत समारंभ कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न. 41 PhD धारकांना व्यासपीठावर पदवी प्रदान. पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शिवसेनेने घेतली शाळा. विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात जिल्हाभर जोरदार आंदोलन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.